हा वस ना ते वारं बरं हरी काय सांगता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यांसी व्हावे उतराई ठेवितो हा पायी जीव थोडा प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग जगद्गुरु जगद्वंदने संत सम्राट देवमान्य संत वारकरी संप्रदायाच्या कडसस्थानी शोभणारे तुकोबाराय महाराज. आणि हो तुकोबाराय महाराजांचा 4 चरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या तुम्हा माता पित्यांच्या सेवेसाठी निवडला. अखिल कोटी ब्रह्मांड नायक पांडुरंगाच्या कृपेने व साधू संतांच्या आशीर्वादाने चालत असलेला अखंड हरिनाम यज्ञ सप्ताह आणि सप्त्यातलं वय मर्यादा नाहीच का. अखंड हरिनाम यज्ञ सप्ताह अखंड लिहिणं इथं बरोबर आहे. बसलेले बाबा लोकांनाही सांगता येत नाही सप्ताची वय काय आहे, सुरुवात कधीची आहे हे बसलेल्या बाबांना सांगता येत नाही. म्हणजे म्हणायला अजिबात वावगं ठरणार नाही. अखंड हा म्हणजे इथं जे अर्थी अखंड म्हणजे नित्य नियमाप्रमाणे सप्ताचे जे नियम आहे. मग सकाळी उठून काकडा होतच असेल, हरिपाठ होत असेल, पारायण होत असेल, वस ना हा गीता पारायण हा मग चांगलंय. गाथा पारायण हा गाथा पारायण होतंय म्हणजे संध्याकाळी हरिपाठ होतो पुन्हा कीर्तन होतं म्हणजे याला म्हणावं अखंड. ज्यात खंडनच नाही त्याला अखंड. बाकीना लोक 3 ओरी सप्ताह करले तर मध मला लढाया करले तर 2-3 ओरीत बन पाठ टाकतं जरा तरी उपट्या उपटी गच्ची धरली नाही मारबट ना 3 ओरीच घ्या आखो त्या 3 ओरीत 20 सम्मा धरली तर 17 ओरीत आज आहे दुकान मुसडा विठ्ठल 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 पण आनंद वाटतोय महाराज. अखंड हरिनाम यज्ञ सप्ताह या गावाला शोभतो हे वाक्य. हा तुम्हालाच माहित नाही कितवं वर्ष आहे सप्ताहाचं नाही का. मग अखंड आणि सर्व नियमांचं पालन करून तुम्ही सप्ताह करतात म्हणजे बरोबर आहे. आणि विशेष सप्ताह करणं नुसतं करणे नाही, ज्या सप्ताहाची वय मर्यादा माहित नाही तो सप्ताह एवढा जोरमा करणं हाय बी इथलं सोपं नाही. आज ना 3रा दिवस आहे ना. हा 3रा दिन आहे पण असं वाटलं ना जस काय कालाना कीर्तन लिहू बाय मी इथलं दुनिया बसेल. हा म्हणजे अजून बी तुम्हाला परमार्थाबद्दल जो आदर प्रेम आहे ते शे नाही ते काय काय गावेस माया ना. सप्ताह गण वर्ष वय घ्यात 50-50 वर्ष वय घ्यात पण पुढे 4-5 म्हातारा 3-4 म्हाताऱ्या बटेल राहते. म्हणजे इथं काहीतरी परिवर्तन आहे, काहीतरी म्हणजे चांगलंच परिवर्तन आहे ना. सप्ताह चालू आहे टिकून ठेवलेला आहे. आणि खास करून मी बाबा लोकांच्या पाया पडून सांगतो तुम्ही आमच्या बापासारखे आहेत, तुमचा अधिकार खूप मोठा आहे पण तुम्ही एवढे मनाचे श्रीमंत आहेत. तरुणच ना आत्मा सप्ताह दिना तुम्ही एकदम बशीशने व्यवहार देखील राहणार आई तुम्ही श्रीमंत. आणि बाप तोच समजदार राज बरं. बाप तोच समजदार. पोरगाले आपला पाय म्हणा चप्पल हल्ला घेत आहोत ना व्यवहार ऐसा माय भाऊ आणि कर भाऊ मरी जाता तो का बा माल का बाई चारा नाही तू चेट रे विठ्ठल तरुणांचं नियोजन एवढ्यासाठी सांगतोय बाबाजी. तरुणांचं नियोजन असल्यावर जोरात असतं. जर सप्तामा गायनले योगेश बाबा मिलिंद बाबा मृदुंगले जर का हेमंत बाबा होतील म्हणजे सप्ताह समजिले श्रीमंत सप्ताह आहे भाऊ. हा श्रीमंत सप्ताह आहे. नाही ते मग त्या 2-3 म्हातारा टायलीन उभा राहत. आपण म्हणू काय ते काय म्हणत आपण म्हणू कृपाडू सज्जन त्या म्हणतो उपाडू सज्जन आहे की नाही. असा बडा बजेट पाहिजे तो टाबट असतो. हा पण खरंच बाबा लोक तुम्हाला धन्यता द्यावी तेवढी थोडी मस्त आहे हो. आहे तर खाओ बरोबर आहे का नाही. मी पुढे सांगणार आहे जे काय आहे माहिती आहे का. जोपर्यंत आपण करेल कोणासाठी करेल आपण पोरेससाठी बरोबर आहे की नाही. मग तुम्हाला समोर व्यवहार आत्मध्ये द्या कमीत कमी आत्मिक समाधान राहा. याव पुढे टिकाडीन इकीन बी ते आपला समोरच इकीन भो बरोबर आहे का नाही. समाधान राहस माणूसले व्यवहार पटकन लेकरे ना आत्मध्ये देव कमीत कमी त्याचे नॉलेज तरी संसार कसा करू बरोबर आहे का नाही. 1-2दा चुकाय ना ते वांदा नाही. स्वती मायनी पोरले सांगू बेटा स्वयंपाक कर
भाजी कसं बनावा ना मीची काढसू उभं राहीनची काढ देऊ मग कोरले भरोसा टाको कर बाई नाते वांदा नाही शिकी गाई बरोबर आहे की नाही बिगर शिकाडा ना लग्न कर देतच ती तटेचाच मग ती सोशल मीडियाना उपयोग करस खिचडी कशी बनवायची हा चुलीवर खिचडी कशी बनवायची मग तटे येस खालतीन बुन लावणं पडत आपण बुन खालतीन लावणं का मधमाईन लावणं आई बी शिकाडणं पडत आई बहिणी मधमाईन बुन लाई दिनं माटीनं हा चुलावर ठेदिनी वर तेन बट मटेरियल टाकते ना खिचडी ना एवढा भारी सुगंध ये घर म्हणा लोक खुश काय सुन बाई बारी भेटणी भू ताटमा खिचडी उन्हे पहिला घास कच कच म्हणे कस काय म्हणे मी ते बट युट्यूब वर दकी कर अरे बुन बुन कोटीन लावणं होतं आई मायनी पहिले शिकाडायला पाहिजे तर ती पोर बरोबर राहणार सांग तुम्ही बरोबर करेल म्हणजे आता असली कोठे बी गर्दी मग सोडली नाही या बरोबर करतील मोके सोड तरी बरोबर आहे की नाही म्हणजे असं किडापुडा नाही पाळवतो असं मला मस्त वातावरण आहे कीर्तनासाठी उपस्थित आमचे महाराज मंडळीचे म्हणजे मिलिंद बाबा आहेत माझे योगेश बाबा आहेत दाखल बा म्हणा ती हाते ना पोरे गणावतय नाही हो दाखला म्हणत जास कबला ना नाही ना मना अजून बी बजेट सापडी नाही राह ना योगेश बाबा लाव कितला वरीस ना शेर कवय कोय म्हणतास तुम्ही आमनाथीन मोठा आहेत कवय कोय सांगता ठाय का बट गण दाखला आहेत ना म्हणजे अजून बी असले अजून पक्क माहित नाही असले आधार कार्ड ना फोटो टाकना पडे तो समजी हा बऱ्याच ठिकाणी म्हणे वय काही सुधरत बरं लोक असले अजून नेमकं ते काय वस माहिती का मी 17 वरीस नव्हतो तो वयच म्हणू बडा कार्यक्रम आपटी जायला हा 17 वरीस नव्हतो तो आता तुम्ही 34 नाव घ्या तरी मी काय करू मन 17 मस काम आपटी जायचे 18 वरीस मग बाप बन जायले मन पोरली मी सांगे फिरत लोक सांगतो महाराजांनी बहीण आहे का आको वरतही सांगताय तुमनी मोठी बहीण आहे का ती म्हणे मला नका लय जात जा म्हणे म्हणून त्यासले खरंच सुधारवणे नेमकं ना मोठं कोणी आणि जा केलं चांगलं राहत आनंद वाटतोय महाराज आमचे हेमंत बाबांचे सर्व विद्यार्थी आहेत अजून गावातील विद्यार्थी गावातला शेवट अरे वा 50 गावातलाच आहेत हा मग काय ताने घर नावत राह ना का कोई बी पैराल उभं राहत म्हणा वा एक नंबर हो गायक वादक सर्व शेतच वा वा मस्त आमचे बाबा आहेत आमचे पेटी मास्तर बाबा आहेत ज्यांच्या अनुषंगानं तुमच्यापर्यंत पोहोचलो प्रत्येकांची नावं तर काही घेता येणार नाही पण ज्यांच्या अनुषंगानं तुमच्यापर्यंत आलो ते म्हणजे माझे जीवाभावाचे असणारे माझे दिनेश दादा साहेबांनी सांगितलं बाबा काही झालं आपल्या घरी बसलो काही झालं तारीख घ्यावी लागेल आणि आपल्या गावाची तरुणांची श्रीमंती म्हणजे सर्वच तरुणांचं नियोजन आहे पण मला फक्त नावे माहीत नाही त्यामुळे गोटावे आहे ना पण आमचे युवराज भाऊ असतील आमचे वासुभाऊ असतील हे ते त्यान मायना साला भुऱ्या रे भुऱ्या राय ना ते मजा आहे साला सप्ताहमा जाऊ द्या साला पैसा घ्या त्यानं दखू नका रे त्यान मायना साला ते नाचत बी मस्त सांगत बी मस्त साला ते सांगे सौरीन त्यासनी फॉर्म भरेल गावकरीने सांगेल प्रमाणे पण आनंद वाटतोय साऊंड सिस्टीमचे मालक करज गव्हाण क्या बात आहे साऊंड सिस्टीम एक नंबर आहे आमचे भजनी मंडळ एक नंबर आहेत वाजवणारे म्हणणारे महाराजांचा तुम्हाला परिचय दिलेलाच आहे तुम्हाला माहिती आहे तुम्ही ऐकताय तुम्ही बसणारे सुद्धा हे सगळे खास आहे पण तुम्ही सुद्धा खासच आहे महाराज कारण बठा चांगला राहणार नाही तुम्हीच नाही राहतात मग मी काही या परदासले सांगत बघतो आहे की नाही तुम्ही आलात हे महत्वाचं आहे हा वाजवणारे म्हणणारे महाराज सर्वच चांगले आहेत तुम्ही ऐकणारेही चांगले आहेत आता देखून आज ना कीर्तनकार काय बोंब पाड असते विठ्ठल अभंग आहे तुकोबारायांचा तुकोबाराय स्वतः संता तरी सुद्धा छोटे भाऊ कदम स्वतः संत असल्यावर ते स्वतःला संत म्हणत नाही
तुकोबाराय संतांचे उपकार म्हणतायत. का बरं तुकोबारायांना आपण संत मानत नाही का? तुकोबाराय तर स्वतः संत. अरे आपल्या धर्माला, भारत देशाला, नाही नाही जगाला ज्यांनी 5वा वेद दिलेला आहे ते तुकोबाराय, पण तरी स्वतःला संत म्हणत नाही. याच्यापेक्षा अजून मोठं काय असं? आमनासारखा 2-4 अभंग पाठ करीन, कीर्तन करणार आम्ही तुमले सांगता आम्ही संत शेतात. तू घर जा रे. महाराज पांढऱ्या कपड्यांमध्ये राहणारे सर्व संत असतील हे पहिले डोक्यातून फॅट काढून टाकायचं. पांढऱ्या कपड्यांमध्ये राहणारे सगळे संत असतील त्याची नो गॅरंटी. काही काही दिसायला पांढरे शुभ्र असतात कपड्यांमध्ये, पण आतून लई काळे असतात. मन बोलणं थोडं काही काही लोकेशले जडत जाईन बा, आणि बाकीचले माहिती आहे नीच जे वाय बी माहिती आहे ना. माझ्यासारख्यानं म्हणलं मी संत आहे तर हे योग्य आहे का? संत कोणाला म्हणावं तो संताच्या लेवल मध्ये बसला पाहिजे. हा, जे का रंजले गांजले त्याची म्हणी जो आपुले तोची साधू ओळखावा देवते त्याची जाणावा. संत एवढे शांत असतात का? ते सहजच त्यांना राग येणे नाही. हा, संत तेवढ्या शांततेत राहतात ते संत. आपो सांगच आता शिवपादेवी जायले संत महाराज पर्यंत ठीक आहे. काही काही लोक, आता हे लोक जर एकमेकांना म्हणत असतील तिथपर्यंत ठीक आहे. बाकीना चाल चालू माळा घालतस ना त्या सुद्धा येरारले माऊली म्हणतस. नाही रे, येडापणा नका करा रे, अजून तुम्ही उतरेल नाही रे भाऊ. कोणता शब्द कोठे यूज करायचा हे पण महत्वाचं आहे. मी असं म्हणणार नाही माळ घाला, जर तुमचं काही चुकत असेल तर सावध व्हा, गळ्यात माळ घाला, माडकरी व्हा, पण अपेक्षा ठेवू नका लोकांनी मला संत म्हणलं पाहिजे. पण काही काही लोक नुसतं पदाच्या साठी भुके आहेत महाराज. काही काही लोक असले तंटा मुक्तीना अध्यक्ष करेले. तुम्हाला गावना रव्याला काहीच माहित नाही, पण मी जगणं न्याय म्हणजे जगणरीच चावी राहिनो. गावातलं अजिबात कोणीच अंगवर वडान नाही, कारण कीर्तनकार म्हणजे रेडीमेड कपडा दुकान राहस. एक ना करता अजिबात कपडा शियल राहतात नाही. ज्यांना माप न बसणं त्या गाली निघ जावं ना, वायबार डोकं लावा. स्पेशल आपण पहिलेच सांगा ना, आमच्या संतांची शिकवण आहे प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाबिना नाही समाधान. आम्ही प्रेमाची पेरणी करायला आलेलो आहे, वादविवाद अजिबात नाही. पण फक्त मला सांगायचंय, एका झाले तंटा मुक्तीना अध्यक्ष करेले आणि त्यांनी पार कधी करायला गाव म्हणा 3 गाड्या बरीन जाय राहण्यात. पद कोण पांदी ना तुम्ही, तुमले अक्कल शे का? तंटा मुक्तीना अध्यक्ष दिनभर मा 3 लढाया गलीमा. एका झाले वारकरी संप्रदाय ना पद दी देतस मिलिंद बाबा. वारकरी संप्रदायाचा एखादा तालुका अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष बनाय देत, दर रविवारले काही थैली घर लय जात. अरे तुम्ही पदे कोणले दिरा ना, तुल गेलं स्वन बानट सुरूत ना. पद देताना तो तेवढ्या लायकीचा लेवलचा आहे का तरच पद देत जा, नाही तर उगच कशाला कोणाला द्यायचं. जया श्री कारभार बुद्धी सारतयाची, बुद्धी सारतयाची, बुद्धी सारतयाची. जया श्री कारभार बुद्धी सारतयाची, बुद्धी सारतयाची, बुद्धी सारतयाची. डायरेक्ट गोया भरेल राहते, मुचू करतात फुके देतात त्या. वा वा. माणूस आपला नाथबाबा मी सांगत असताना ना, नाथबाबांना शांती ब्रह्म म्हणतात महाराज, आणि संत शांत राहतात तर ते संत असतात. अजिबात कोणाचा द्वेष करणे नाही, अजिबात कोणाबद्दल मनात द्वेष ठेवणे नाही, ते संत होते. हा, आता काही काही लोके साधू ओळखताना कसे ओळखतात? तो बाबा मिलिंद बाबा, योगेश बाबा, साधू ओळखताना कसे ओळखतात? खरा साधू कोणाला म्हणावं? ज्याने आयुष्यभर लग्नच केलं नाही तो खरा. ज्याने आयुष्यभर लग्नच केलं नाही बाबाजी तो खरा. बरोबर आहे ना? बरोबर आहे का? अरे ज्याने लगीन कर नाही तो साधू नाही, बाकीचले भेटण्यात नाही म्हणून राय जायलेत. साधू कोणाला म्हणावं?
चित्रेची देखुनी कामी ना काम उपजे जयाची या मना तो संन्यासी नव्हे जाना ऐक बापा नरोत्तमा तो साधू. चित्रातली बाई बघून सुद्धा मनात वासना निर्माण नाही झाली पाहिजे तो खरा खानदानी साधू. नुसता पदे कोण लेवी कोठे भीती द्यावं याला काय अर्थ नाही. संत कोणाला म्हणावं? स्वतः पाचवा वेद देणारा महात्मा तरी स्वतःला संत म्हणत नाही, पण ज्यांच्यामुळे जगायचा नियम कळला त्यांना संत म्हणतायत. तुकोबार आहे. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. संत आपल्याला जगायची पद्धत सांगतात, येण्याचं कारण सांगतात. कारण संत जबरदस्ती येल नाही, त्यासनं येवानं काहीतरी कारण होत मेलेन बाबा. हा तुम्ही आपण गाडीमा जागा आहे म्हणून बस अड्डे येलेत आपले, समजिरा ना म्हणणं. 2-3 सीटे खाली टाकल्या रे भावशाल, टाकल्या टाका रे बरे टाइमपासले. हाय जागा खाली म्हणून बरं नाही. संत असले रिकाम्या जागा भरायला नाही धाडेले, त्यांचं येण्याचं काहीतरी कारण आहे. काय कारण आहे? येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी, आले घरच्या वैकुंठी, आले घरच्या वैकुंठी. येथे उपकारासाठी आले घराच्या वैकुंठी, आले घराच्या वैकुंठी, आले घराच्या वैकुंठी. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, जगी अवतरले. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, जगी अवतरले. उद्धराया आले, उद्धराया आले तीन जना. उद्धराया आले, उद्धराया आले. तीन जना. वा मेले बाबा, एक नंबर. आई शपथ, या माणूसले प्रमाण ना बारामा थोडंच नाही महाराज. असं परफेक्ट बसाल पाहिजे, परफेक्ट. भले आमले सांगता नाही येऊ, पण त्या बोलायला आहे नाही करावं. उद्धाराया, तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी संत आलेल्या. खरं तर आपलं भगवंताशी नातं जोडणारे संत आहेत, तुमचा आमचा उद्धार करणारे संत आहेत. भगवंताशी नातं जोडणं संतांच्याकडे. थोडक्यात चंदन सुगंधित आहे, पण त्याचा सुगंध आपल्या नाकापर्यंत पोहोचवणारी हवा आहे. चंदनाचा सुगंध आपल्या नाकापर्यंत पोहोचवणारी हवा आहे. हवा जोपर्यंत चंदनाचा सुगंध सेंट आपल्या नाकापर्यंत पोहोचवत नाही, तोपर्यंत चंदनाचं व्हॅल्यू किंवा महत्व आपल्याला कळत नाही. तसं भगवंत कळवण्यासाठी अगोदर संत, तदनंतर भगवंत. जर डॉक्टर साहेबांना भेटायचं असेल तर अगोदर कंपाऊंडरला भेटावं लागतंय. प्रिन्सिपलांना भेटायचं असेल तर अगोदर शिपाई काकांना भेटावं लागतंय. आमदार साहेबांना भेटायचं असेल तर अगोदर पीएला भेटावं लागतंय. तसं भगवंताला जर भेटायचं असेल तर पहिले संतांची भेट, आणि संत भेटले तर भगवंताशी नातं. आणि संत भेटल्याच्या नंतर पण आपले समजायला पाहिजे संत काय सांगणार नाही, आपले सुधरी राही नका बुवा. संत भगवंताशी नातं जोडतात. हा, भगवंताशी नातं जोडतात आपलं, पण ते सांगायला आपले समजायला पाहिजे. बाकीसले समजेसले बी बाकीसले उमजत नाही. जसं भगवंताशी नातं जोडायचंय, आपले संत सांगतात देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तीचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. माऊली ज्ञानोबा राय सांगतात क्षणभर का असेना पण भगवंताच्या दारात अंतकरणापासून उभे राहा, भगवंताशी तुमचं नातं जुडेल. हाय संत सांगितलं आलेत आपले. काही लोक करतच बी क्षणभर नाही, 3-3 तास करतच बाकी ना. सकाळी मावटीन लटकी जातच. हा याच ना, ते थोडं कमी आहे बा, पण मन्या माया बहिणीस ना परमार्थ बाबा. खरंच या बहिणीस ना मन्या मायास ना परमार्थ. आपला काही खरं राहायचे, आपला परमार्थ कमी होई जायचे. या बहिणीस ना इथला परमार्थ आहे ना, इथला परमार्थ आहे मिलिंद बाबा. यासनं 35% आरक्षण 50%वर चालणं गे. परमार्थ चांगला आहे. 35% आरक्षण 50%वर चालणं गे. आणि त्या काही येड्या बागे बाया आहेत का?
मंत्रीने बहिणी येत ना त्या मंत्री दिवा या का ना पैसा पुराय ना तिथे त्या काय येड्या बाग्या पाहिजेत का? खरंच परमार्थ तुमना आहे मनीषीन तुमना परमार्थ चांगला आहे म्हणून देव तुम्हाला सांगे न्याय कराय ना ऑफिसास मध्ये देखो सर्व नोकरीशले बायाजेत शाळास माझा शिक्षकच पेक्षा मॅडम जास्त आहेत सरस पेक्षा प्रत्येक ऑफिसास मा पुरी दिखतीन तुमले शेवट मिलीन बाबा कंडक्टर सुद्धा पुरी होई घ्या कंडक्टर जर 45 रुपये भाड असेल 50 नोट जर देव घेत 5 रुपये पोरपाईन कस काय मागो आपलीच आपल्याला लाज वाटत हा कसा ना परिणाम आहे त्यासना परमार्थ चांगला आहे मनीषीन सर्वात चान्स त्यासना पान आता आपले कामे धंदा राहणार नाही भाऊसोन आता आपला पण एकच पर्याय आहे घर जावा ना बाईले सांगा ना जुना गोदडा गादडा काढ्या म्हणा एक निरमा पावडरनी थैली काढ्या बागी नालावर जाईन त्या तर दूर टाकूत परमार्थ आपला राहिना नाही परमार्थ त्यांचा अंतकरणापासून आहे म्हणून त्यांचं एवढं सगळं धकतंय हो आते बी त्यासनी बैठक अर्थात तुम्ही बी चांगलीच आहे बैठक पण तुम्हाला सांगतो आते सुद्धा या म्हणे माया बहिणी मंदिरमा जातीस पहिलं प्राधान्य आपण योगेश बाबा कोणाला देऊयात प्रदीप मिश्र महाराजांना महादेवाच्या मंदिरापर्यंत पोहोचवणारा पहिला संत महाराज प्रदीप मिश्रा महाराज लगीन व्हानंतर 10-15 वर्ष पुरुषले माहीत पडीने आमना गावनं महादेवनं मंदिर कोणता कोपरालचे असे पण महात्माने असं पटाडा का नाही महादेव बाप 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 हा गावमा 3 तास नंबर लागी राहिना नाही महादेव नंबर इथला परमार्थ भयान परमार्थ पण तिथला परमार्थ करतीस ना बहिणीस पण मी तुम्हाला पाय पडस अंतकरण पाय करत बाकी नाही बाया नवरा सांगतात ऐ माल कब्बर छाऊ काय दे काय का बेटा तुम्ही काय मरी नाही चालणार मला पहिले महादेवर पान टाकी येऊ द्या मला सांगा तो महादेव खुश होई जाय का बहिणी तो महादेव उलट सांगे हो बहीण तू गरज राहा हो माय तुला दकिनी म्हणी पार्वती बी बिगडी जाय हो काकू काय फायदा आहे काय फायदा आहे पहिले घरना महादेव पुजाल पाहिजे तर तो मंदिर माना प्रसन्न होईल परमार्थ करायचं संतांनी हे सोपं करून सांगितलंय ना देवापर्यंत पोहोचायचं असेल तर पहिल्या पायरीचं बाईचं तरी पतिव्रता स्त्रीचं पहिलं पायरीचं दैवत म्हणजे पती आणि पती तो देव तर नंतर महादेव विठ्ठल विठ्ठला 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 पती तो देव असतो पण तो बी तेवढा लायकीना पाहिजे बा तो बी तेवढा लायकीना पाहिजे बरोबर आहे की नाही रोज संध्याकाळी डिंगडांग करत येस होईन त्याला काय देव बी म्हणी बिचारी माऊली आणि तसा जर होईना बहिणी सोन अंधारा मग बलायली आण कटबन कोकाटा मान आपण दार मार हो माय माट टाकी हो बहीण कटबन कोण चालले आण दंगड का मूड जायना लागेस का डल विठ्ठल विठ्ठला 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 संत सांगतात त्या नियमावर चालायचंय म्हणजे भगवंताची प्राप्ती याच्यावर बोलतोय आता तुम्हाला सांगतो जर पहिलं घरातलं वातावरण चांगलं असेल तर भगवंत तुमच्या नजदीक येईल फॉर एक्झाम्पल जर तुमच्या घरामध्ये अचानक 4 पाहुणे आले आणि हॉलमध्ये तुम्ही खुर्च्या वगैरे सोफा वगैरे काय ठेल असेल तिथं जर 4 पाहुण्यांचे बेड टाकायचे गाद्या टाकायला त्याले झोपांसाठी तुमले पहिले काय करणं पडीन हॉल माना बडा पसारा उचलना पडीन बरोबर आहे ना हॉल माना बडा पसारा उचलना पडीन हॉल माना पसारा काढशात तर वय त्या 4 पाहुणा तडे मावतीन साधारण येणारा पाहुणा असना करता तुमले हॉल माना पसारा उचलना पड रहा है ना मग जगना मालकले जर आटे बसांना होईन ते पसारा कितला मोडना पडी येऊन गोपाळ कृपा राहे ते येऊन गोपाळ राहे ते येवोनी गोपाळ राहे ते येवोनी गोपाळ राहे कमने तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊन गोपाळ राहे ते येऊन गोपाळ राहे कामणे चित्त करावे निर्मळ येवोनी गोपाळ
वा. सांगायचं तात्पर्य एवढे, जर येणारा साधारण पाहुणा आपल्याकडे येतोय त्याच्यासाठी आपल्याला घर अगोदर जागा बनवावी लागते, त्याला झोपवण्यासाठी बसवण्यासाठी. मग इथं जर जगाच्या मालकाला विराजमान करायचं असेल तर अगोदर हे साफसुथरं ठेवावं लागेल. बरोबर आहे ना? हे साफसुथरं ठेवणं म्हणजे घरापासून सुरुवात करणं, आपल्या घरातलं वातावरण टिकवणं. पहिले तर घरातल्याच लोकांमध्ये आपल्याला देव शोधणे. मग तुम्ही म्हणसाना असं कसं शक्य होईल? त्याच्यासाठी सांगतो. तुम्ही लोक सांगतास ना आत्मा तो आणि गरमा जर आपण आत्मा तो काढा ते परमात्माने अपेक्षा ठेवानीच नाही. पहिले घरातल्या लोकांचं मन राखणं, त्यांचा आत्मा खुश ठेवणं, मग परमात्मा भेटेल. उदाहरण म्हणून सांग राहिनो, अजिबात कोणी असं विचार करा नाही महाराज आमले असं बोली घ्यात का. गैरसमज अजिबात म्हणे माया बहिणीशनी कराना नाही. कारण आज ना कीर्तनकार मनीषनी नाही ऐक नाही तुमले, आज तुमना पोरगा बोल रहे ना, तुमना भाऊ बोल रहे ना, असं समजे ऐका नाही. राग नाही यावं ना म्हणे माया बहिणीसले. पक्क ना? बोलू ना मग, बोलू ना, राग नाही यावं ना मायन्यान. नाही राग बी नाही या म्हणे माया बहिणीसले. माहिती आहे आपला खानदेश ना पोरग आहे भाऊ. हो आपलाच पोरगा आहे, आपलाच भाऊ आहे. आणि मी तुमना घरना पोऱ्या, तुमना घरना भाऊ आहे म्हणे ना हक्का तीन बोलच बहिणी होऊन. दुसराला थोडी बोलायला जासू. आणि तुमले बी दुसरा कसाल कोण बोलीन? दुसरा कोण तुमले बोली त्यानं मुसड पोट टाकसू मी. मी घरना भाऊ आहे, घरना पोऱ्या आहे म्हणे ना हक्का तीन बोलस. का हो दादा खरं आहे का नाही? बरोबर आहे ना? आहे बरोबर बोला ना. 71 त्यातले सुद्धा पटी राह ना, त्या डबल येत तरी सुद्धा सांगा. तुमले सिंगलवाला लिखितलं समजायला पाहिजे. विठ्ठल 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 विठाला 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 विठ्ठल